मनापूर्वक निवेदन करते की हा जो प्रकार आपल्या अभियानात चालत आहे त्याला वाचा फोडा आणि आपला हक्क मागा। शासनाला खोटे लखपती सर्टिफिकेट दाखवले जात आहे। आम्ही दादर रोडपतीचे कर्जबाजारीचे लोखंडे व डीएम भोळी सर यांना सांगितला, यांनी आम्हाला खोटे आश्वासन दिले। बाजोड टाका टेकू म्हणता हा मारला गेला पाहिजे। तुमचा पैसा हा मानधन मी काढलेला आहे, पण अशा व्यक्तीकडे दिले की त्याच्याकडनं घ्या। मला तेव्हा त्यांचा डाऊट निर्माण झाला की माझं मानधन हे दुसऱ्याच्या अकाउंटला का टाकलं आणि तुम्ही असे जर व्हिडिओ घेऊ लागले तर मी तुमच्यावर पोलीस कंप्लेंट करेन। त्या दिवसापासून तर त्यांनी एवढे कट कारस्थान केले, मानसिक आणि आर्थिक शोषण यांनी केले। अनिल बडगुजर सरांनी दिवाळीचं बी मानधन कमीच केलं। कुठला चोर आहे की नाही आपले मानधन खाल्ले। सर्व महिलांच्या कोऱ्या चेकवर सह्या घेतल्या जात आहे आणि या चेकचा जर दुरुपयोग झाला तर या महिलांना उद्या फाशी घेण्याशिवाय पर्याय नाही। सीसी म्हणून शरद पाटील सर आहे, त्यांनी कोऱ्या चेकवर सह्या घेतल्या। माझ्याकडे ते सगळे प्रूफ पण मी ठेवलेले आहे, पण याच्यामधून महिला लखपती नाही होते, हे अधिकारी लखपती नाही करोडपती होत आहे। अधिकारी यांची चौकशी करा सर तुम्ही। त्यांच्या षडयंत्रामध्ये फसवलं आणि इतर महिलांना हाताशी घेऊन त्यांच्यावरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला। प्रभाग समन्वयक शरद रामचंद्र पाटील हे माझ्या घरी येऊन त्यांचे अर्ज का घेतले, त्या महिलांचे तुम्ही काय शेण खाता का, ही भाषा त्यांनी मला केली। अधिकारी सांगतील का शेण खाणं या शब्दाचा अर्थ सांगतील का ते? अनिल हरी बडगुजर यांनी ऑफिसच्या नावाखाली माझ्या अकाउंटला 2-3 वेळेस पैसे 12,000 रुपये असे 2-3 वेळेस पाठवले आणि मला सांगितलं की मॅडम ते ऑफिसचं बिल आहे मला पे करा। मी ते फोन पेने पे केले। त्यांना कामावरून काढण्याच्या धमक्या देण्यात आल्या आणि यांचं पितळ उघडं पडत असल्यामुळे वरिष्ठ अधिकारी यांना सपोर्ट करताय। आमदारापासून मंत्र्यांपर्यंत आणि प्रकल्प अधिकाऱ्यापासून तर सीओ पर्यंत चौकशी लागेल आणि प्रकरण भ्रष्टाचाराच्या प्रकरण उघडकीस येतील। मी निषेध करते या सरकारचा।